कोल्हापूर महानगरपालिकेची सर्व कार्यालयं आणि पंपिंग स्टेशनमध्ये सोलर यंत्रणा बसवण्याची व्यवस्था केली तर विद्युत बिलामध्ये कपात होऊन महापालिकेचा मोठा खर्च वाचणार आहे। त्या दृष्टीने विद्युत विभागाने प्रयत्न करावेत अशा सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। EESL कंपनीकडून 1 वर्षापासून LED पथदिव्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम समाधानकारक होत नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली। कोल्हापूर महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कामकाजाचा आढावा आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी घेतला। EESL कंपनीकडून 1 वर्षापासून LED पथदिव्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचं काम समाधानकारक होत नसल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली। शहरात वाढत्या पथदिव्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीसोबतचा महापालिकेचा करार रद्द करण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून शासनामार्फत नव्याने नियुक्त केलेल्या संस्थेमार्फत पथदिव्यांची देखभाल आणि दुरुस्तीची कामं महासभेच्या मान्यतेनंतर करण्यात यावीत। संबंधित संस्थेनं बंद पडलेले दिवे तातडीनं सुरू करण्यासाठी साहित्याचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा आणि वर्क ऑर्डर मिळताच शहरातील सर्व दिवे पूर्ववत सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले। विद्युत विभागातील तांत्रिक कामकाजासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची यादी तयार करावी। गरजेनुसार एजन्सीमार्फत पदभरती करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केलंय। यामध्ये सोलर यंत्रणा बसवण्यासाठी विद्युत विभागानं प्रयत्न करण्याच्या सूचना आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केल्या।